नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे तो निर्णय राज्य निवडणूक आयोग किंवा सरकारला बंधनकारक असतो. शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आहेत आणि आता खंडपीठाने काउंटिंग थांबवलेली आहे. खरं तर मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका, कारण नियमात नाहीये. नियमाचं काय चुकीचं ते काढतात आहे. नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या. कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं, कुणाचे ऑब्जेक्शन नव्हतं. कुणी या ठिकाणी म्हटलं नव्हतं की निवडणुका पुढे ढकला. आणि राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलायच्याच होत्या. ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित आहे तेवढ्याच ठिकाणी ढकलायला पाहिजे होत्या. पण सरसकट या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने अशा निवडणुका पुढे ढकलल्या. त्या आधारावर हायकोर्टनी असा निकाल दिला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आतापर्यंतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा असं घडत आहे की निवडणुका थांबवणे, निवडणुका वाढवणे, निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोळ निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही. सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आणि कधीही सर्वपक्षीय बैठक नाही, कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरता असं मला वाटतं. एक प्रकारचं वेठीस धरणं झालं. ज्यांनी इतक्या निवडणुका पायी पायी फिरवून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो, कारण राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे.